नमस्कार. मी मंगेश पाठक, ज्योतिषशास्त्री. आपणा गुरुदेव ॲस्ट्रोलॉजी व वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आहे. आज आपणा सर्वांशी ज्योतिषशास्त्रातील काही मतमतांतरे या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला तर आपण लाईक आणि शेअर करावा, म्हणजे मलाही नवीन नवीन व्हिडिओ आपणाशी विचारविमर्श करण्यासाठी उत्सुकता वाढेल. तसेच ज्या जातकांना वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन पाहिजे आहे त्यांनी या फोन नंबरवरती संपर्क साधावा. त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल, सशुल्क मार्गदर्शन असेल. तर आज पाहूया आपण ज्योतिषशास्त्रातील केतू या ग्रहाविषयी. या ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप लोक थोडे घाबरल्यासारखे करतात, परंतु केतू हा ज्योतिषशास्त्रातील नवग्रह कुंडलीमधील असा ग्रह आहे की जो पूर्णतः आध्यात्मिक आहे. दुसरी गोष्ट, केतूला सत्य बोललेल्या गोष्टी आवडतात. तसेच केतू हा आध्यात्मिक ग्रहही आहे. जर तुम्हाला केतूचे शुभफळ पाहिजे असेल तर काय करावे? सदैव सत्य बोलावे, कुणाविषयी मनात द्वेष ठेवू नये आणि आपल्या मनात ज्या काही नकारात्मक गोष्टी वाढत आहेत त्या तात्काळ एकतर लिहून काढाव्या किंवा कोणाला तरी सांगाव्या. याचं कारण इंग्रजी ख्रिश्चन धर्मामध्ये जसे लोक कन्फेशन करतात, तर हे कन्फेशन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते लोक केतुग्रहाला मजबूत बनवण्याचे एक प्रकारचं शास्त्र आहे. तर आपल्या मनामध्ये जर नकारात्मक गोष्टी वाढत गेल्या तर हळूहळू या नकारात्मक गोष्टींचा कचरा साठत जातो आणि याचं सर्वात मोठं रूपांतर प्रचंड अशा डिप्रेशनमध्ये जाण्यात, मानसिकदृष्ट्या विकलांग होण्यात होतं. मग त्यानंतर हळूहळू जातकाचे सारखे सदैव डोके दुखणे, चक्कर येणे अशा प्रकार होतात. आणि ही गोष्ट तात्काळ जर दूर नाही केली तर याचे परिणाम शरीराच्या व्याधीवर पण होतात. मग आपण काय करावं? तर आपल्या डोक्यातला जो मानसिकदृष्ट्या साचलेला कचरा आहे, कोणाविषयी नकारात्मक द्वेष भावना, काही आपल्या हातून घडलेल्या चुका, तर या चुका तात्काळ निचरा करा, लिहून काढा किंवा कोणाशी तरी सांगा. याने काय होईल? तर याने जो मानसिक त्रास आहे तो दूर होईल. म्हणजेच केतू 3 ग्रहांचं दुखणं दूर करतो, शनी, राहू आणि मंगळाचं. ते कसं? तर आता पाहूया. तुम्हाला जर शारीरिक त्रास होत असेल तर शारीरिक त्रास हे शनीशी निगडीत कष्ट आहेत. मग शनीचे कष्ट हे माणसाला खूप त्रास देतात आणि आपल्या मनामध्ये सदैव आपल्याला भीती वाटणे, त्यानंतर भ्रम निर्माण होणे, या गोष्टी राहूशी निगडीत आहेत. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार जर बाहेर काढून टाकले तर आपला राहू चांगला होईल, राहूचे भ्रम निर्माण होणार नाहीत आणि मनामध्ये सदैव नकारात्मक गोष्टी साचून ठेवल्याने माणूस जास्त रागीट बनतो आणि हा राग, क्रोध हा मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. जर आपण आपला क्रोधावर विजय मिळवला तर आपला मंगळ ग्रहही कुंडलीत चांगला होईल. म्हणजे एका केतूमुळे आपले 3 ग्रह चांगले होतील, शनी, राहू आणि मंगळ. मग काय करायला पाहिजे? तर प्रत्येक जातकाच्या कुंडलीमध्ये केतू हा कुठे शुभ परिणाम देतो, कुठे अशुभ परिणाम देतो. तर मला असे वाटते की कुंडलीतील 6व्या, 8व्या आणि 12व्या या स्थानामध्ये केतू हा अशुभ फळ देतो. 6व्या स्थानामध्ये तो रोग जास्त दाखवतो, कर्जामधून जास्त त्रास देतो. अष्टम स्थानामध्ये असेल तर शारीरिक व्याधी, ऑपरेशन या गोष्टी दर्शवतो आणि 12व्या स्थानात असेल तर तो जास्त करून त्या व्यक्तीला आध्यात्मिक प्रवृत्तीकडे, संन्यस्त प्रवृत्तीकडे
जाण्यासाठी प्रवृत्त करतो. तर या ग्रहाच्या काही साठी उपाय आहेत शास्त्रामध्ये. त्यासाठी काय करावे, तर सदैव राहूला आवडणारी परमेश्वरी आराधना करावी. त्यात गणरायाची गणपतीची आराधना ही सर्वात जास्त चांगली आहे. गणरायाच्या आराधनेने केतू हा तात्काळ शुभफळ द्यायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट, आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, जो राग आहे, जी चिडचिड आहे, ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, त्या तात्काळ एखाद्या कागदावरती लिहून टाका. वेळोवेळी लिहित जा आणि तो कागद फाडून टाका. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी तुम्ही सांगा. असे सांगितल्याने केतूचा परतभाव तुमच्या कुंडलीत पहा कसा दिसेल, तोच तुम्हाला शुभफळ देण्यासाठी बरोबर बाध्य होईल. आणि यामुळे एका ग्रहामुळे 3 ग्रह शुभफळ द्यायला सुरुवात होतील. आजचा माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो आपण कमेंट करून सांगावा. आणि आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर यापुढे मी असेच वेगवेगळ्या प्रकारचे ज्योतिषशास्त्रामधील व्हिडिओ, प्रत्येक ग्रहावरील विश्लेषण आपल्याशी शेअर करेन. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.